Dear students, welcome to e-learning. In biology, first unit is reproduction in lower and higher plants. In this first unit, first of all, what is reproduction? Definition of reproduction is the production of young ones which are like their parents. The meaning is that the organisms produce the new organisms which are called young ones, and this process is called reproduction. मराठीत याला प्रजनन असं म्हणतात. रिप्रोडक्शनचे मुख्य दोन प्रकार, असेक्सुअल आणि सेक्सुअल. फर्स्ट ऑफ ऑल, असेक्सुअल रिप्रोडक्शन. The definition is the type of reproduction which does not involve fusion of gametes. That is, in this type of reproduction, male and female gametes are not formed and they are not fused. So, a single organism can produce the new individuals. याचा अर्थ काय? असेक्सुअल हा सेक्सुअलच्या विरुद्धार्थी शब्द आहे. विच इज नॉट सेक्सुअल दॅट इज कॉल्ड असेक्सुअल. म्हणजे जे सेक्सुअल नाही त्याला म्हणतात असेक्सुअल. सो इन असेक्सुअल रिप्रोडक्शन, single parent can produce the new individuals. There is no need of male and female parents. So, the organisms produced by this method, they are genetically as well as morphologically identical. Such organisms are called clones. यांना क्लोन्स असं म्हणतात. सो दिस इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन is of many types and it is performed by many methods. Asexual reproductionच्या पद्धती. फर्स्ट वन, that is fragmentation. पहिली पद्धत आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट मीन्स पीस. फ्रॅगमेंटचा अर्थ आहे तुकडा. याचा अर्थ काय बघा? द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज कट इन टू पीसेस, दॅट इज फ्रॅगमेंट्स, अँड ईच फ्रॅगमेंट ग्रोज इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे सजीवाचं शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये कट होत जातं नॅचरली, नैसर्गिकपणे, आणि प्रत्येक तुकडा नवीन सजीव म्हणून जगू लागतो किंवा वाढू लागतो. So the example of fragmentation, as you know, Spirogyra, Oscillatoria, these are algae. ही शेवाळं आहेत ज्यांचं रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन पद्धतीनं होतं. सो फर्स्ट मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इज फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल स्पायरोगायरा. सो द सेकंड मेथड इज बडिंग. दुसरी पद्धती आहे बडिंग. सो व्हॉट इज बडिंग? बडिंग मीन्स बड फॉर्मेशन. बड तयार करणं. सम ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस स्मॉल आउटग्रोथ्स विच आर कॉल्ड बर्ड्स, अँड these birds separate from the body and each bird grows into new individual. अर्थ काय बघा? काही सजीव बर्ड्स तयार करतात त्यांच्या बॉडीवर, आणि या बर्ड्स बॉडीपासून सेपरेट होतात, अलग होतात, वेगळ्या होतात, आणि प्रत्येक बर्ड नवीन सजीव म्हणून जगू लागते. सो दिस इज सेकंड मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन विच इज कॉल्ड बडिंग. बडिंगचं एक्झाम्पल आहे यीस्ट, एकपेशीय सजीव. हायड्रा ही बडिंगची उदाहरणं आहेत. Third method of asexual reproduction is spore formation.
स्पोर म्हणजे बीजाणू. काही सजीव बीजाणू तयार करतात आणि बीजाणूमार्फत त्यांचं अलैंगिक प्रजनन म्हणजेच असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पोर फॉर्मेशन? सम ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस झूस्पोअर्स और स्पेशल स्पोअर्स. काही विशिष्ट प्रकारचे बीजाणू तयार करतात काही सजीव. अँड ईच स्पोअर डेव्हलप्स इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. प्रत्येक बीजाणू नवीन सजीवामध्ये डेव्हलप होतो. प्रत्येक बीजाणू नवीन सजीव म्हणून जगतो. फॉर एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास एकपेशीय सजीव आहे. मॅच्युरिटीला फेवरेबल कंडिशनमध्ये ते एकपेशीय सजीवाच्या बॉडीमध्ये म्हणजे त्या पेशीमध्ये झूस्पोअर्स तयार होतात. हे झूस्पोअर्स पेशीतून बाहेर पडतात. ते रिलीज आउट ऑफ द बॉडी अँड ईच झूस्पोअर डेव्हलप्स इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. आणि तो प्रत्येक बीजाणू स्वतंत्रपणे नवीन सजीव म्हणून आपलं आयुष्य जगतो. सो दीज आर 3 मेन मेथड्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. कोणत्या मेथड सांगितल्या? फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन. देर आर सम अदर मेथड्स also like binary fission, conidia formation, etc. Thank you.